15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याला 69 वर्ष पूर्ण झाली। आज आपण स्वतंत्र आहे। भारत देश दिवसेंदिवस प्रगतीची नवी शिखरे चढतोय। संपूर्ण देश आज स्वातंत्र्योत्सव साजरा करतोय। मात्र स्वातंत्र्याची 70 वर्षे मागे पाहिलं तर डोळ्यापुढे उभा राहतो तो इतिहास। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं बलिदान, महात्मा गांधींची दांडी यात्रा, लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना, लाल बहादूर शास्त्रींचा पोलादी बाणा, सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना आणि बरंच काही। भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, मात्र त्यासाठी बलिदानही मोठं करावं लागलंय। त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये भारत स्वातंत्र्याचा लढा कायम तेवत असतो। आज आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय। मात्र स्वातंत्र्याची 70 वर्षे मागे जाऊन पाहिलं तर स्वातंत्र्य काय आहे याची प्रचिती प्रत्येक भारतीयाला आल्याशिवाय राहणार नाही। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पाहूयात C24 तासचा स्पेशल रिपोर्ट, स्वातंत्र्याची 70 वर्ष। भारत देशाला परकीय आक्रमणे नवीन नाहीयेत। मुघल, फ्रेंच, डच, इंग्रज अशा अनेक परकीय सत्ता भारतामध्ये आल्या। अनेक वर्ष राज्य केलं, पण कायमस्वरूपी कोणीच टिकू शकलं नाही। भारताचा स्वातंत्र्य संग्राम खऱ्या अर्थाने चालू झाला तो इंग्रजांच्या आगमनानंतर। इसवी सन 1600च्या शतकामध्ये भारतामध्ये मुघल राजा नुरुद्दीन सलीम जहांगीर राज्य करत होता। भारतावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी व्यवसाय वाढीच्या हेतूने नुरुद्दीन राजाने इंग्रजांशी एक करार केला। करारानुसार इसवी सन 1612 मध्ये बंगाल प्रांतामध्ये पहिली वसाहत स्थापन केली। व्यापार करण्याच्या हेतूने आलेले इंग्रज भारतामध्ये हळूहळू त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करू लागले। अखेर संपूर्ण भारतावर पकड मिळवण्यात इंग्रज यशस्वी झाले आणि सुरुवात झाली एका पारतंत्र्याच्या पर्वाला। सामान्य नागरिकांची पिळवणूक करणे, जुलूम करणे, जबरदस्ती कर लादणे असे अनेक अन्याय अत्याचार सुरू झाले। एकीकडे जुलूम वाढत होता तर दुसरीकडे तरुण रक्त इंग्रजांच्या विरोधात पेटून उठत होतं। भारत स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली ती मंगल पांडेंच्या रूपानं। इंग्रज सैन्यामध्ये 29 वर्षीय मंगल पांडे नोकरीस होता। भारतीयांना माते समान असलेल्या गायीच्या चरबीची काडतुसं इंग्रजांनी आपल्या सैन्याला दिली। ही काडतुसं दातांनी तोडून वापरावी लागत होती। पवित्र समजल्या जाणाऱ्या गायींच्या चरबीची काडतुसं वापरण्याला विरोध करत मंगल पांडेंनी सहकारी सैनिकांना इंग्रजांच्या विरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली आणि उदयाला आला तो 1857चा उठाव। काडतुसांचा राग मनात ठेवून मे 1857 मध्ये मंगल पांडेंनी एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला आणि या घटनेने इंग्रज अधिकारी पेटून उठले आणि त्यांनी मंगल पांडे याला अटक करून फाशीची शिक्षा दिली। या घटनेनंतर भारतीय सैन्यामध्ये असंतोष निर्माण झाला। 10 मे 1857 रोजी मेरठमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारला गेला। हा बंड एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की त्याला उठावाचं स्वरूप प्राप्त झालं आणि इतिहासामध्ये 1857च्या उठावाची नोंद झाली। 1857च्या उठावाने भारतामध्ये अनेक क्रांतिकारी उदयाला आले। अनेक चळवळी झाल्या, उठाव झाले। लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे अनेक स्वातंत्र्य सैनिक उदयाला आले आणि सुरू झालं भारताचं स्वातंत्र्य समर। इसवी सन 1900च्या शतकामध्ये काँग्रेस पार्टीचे भारतीय राज्य संघटनेमध्ये विलीकरण झालं आणि बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्य संग्रामामधील एक सोनेरी पान उदयाला आलं। टिळकांनी सर्वप्रथम स्वराज्य ही संकल्पना मांडली आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंडाला एक नवा चेहरा मिळाला। टिळकांनी अनेक जहालवादी कारवाया इंग्रजांच्या विरुद्ध आखल्या, बंड केले। अशातच प्रक्षुब्ध भारतीयांकडनं चौरी चौराची काळी घटना घडली। त्यामुळे इंग्रजांनी टिळकांसह अनेक क्रांतिकारकांना तुरुंगात डांबले। दरम्यानच्या काळात स्वातंत्र्य संग्राम थंडावला होता। मात्र 1920च्या दरम्यान भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींच्या रूपानं दुसरं सोनेरी पान उदयाला आलं। टिळक जहालवादी तर गांधी मवाळवादी विचारसरणीचे होते। टिळकांचा बंड करण्यावर तर गांधींचा शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्यावर विश्वास होता।
मात्र दोघांचेही उद्दिष्ट एकच होते. गांधीजींनी दांडी यात्रा, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन, सायमन गो बॅक अशा अनेक चळवळी शांततेच्या मार्गाने करत भारतीय स्वातंत्र्याला एक व्याप्त स्वरूप प्राप्त करून दिलं. शांततेच्या मार्गाने चाललेल्या उठावामध्ये बंगालमधील जालियनवाला बाग हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. इंग्रज सैन्याने जालियनवाला बाग येथे जमलेल्या हजारो नागरिकांवर बेछूट गोळीबार करत त्यांना ठार मारले. या घटनेने पेटून उठलेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या 3 क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारले आणि इंग्रजांनी नेहमीप्रमाणे या तिघांनाही फाशीची शिक्षा दिली. स्वातंत्र्यासाठी हे 3ही क्रांतीवीर हसत हसत फाशीवर चढले. अनेक बलिदानेही दिली गेली आणि अखेर तो दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिलं. मात्र अखंड भारताची फाळणी करून 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला भारतातून वेगळं करण्यात आलं. प्रचंड रक्तपात झाला, निष्पाप जीव गेले, विध्वंस झाला. मात्र लाखो क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. खूप त्याग आणि बलिदान दिल्यानंतर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा प्रत्येक भारतीयाने आदर करायलाच पाहिजे. स्वतंत्र भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाला सी 24 तासचा सलाम. जय हिंद.